हाय फ्रेंड्स, कसे आहात? चला बघूया. स्वाध्याय 3.1 मधील हे पहा, हे दुसऱ्या नंबरचं गणित आहे आणि इथे पहा 1/1 गुणाकारामध्ये 2 हे सगळे प्लस आहेत आणि त्यामध्ये 1 आहे अंशामध्ये. छेदस्थानी काय केले बघा, 1 गुणिले 2, 2 गुणिले 3, 3 गुणिले 4. मग इथे असायला पाहिजे 4 गुणाकारामध्ये 5, नंतर असायला पाहिजे 5 गुणाकारामध्ये 6, नंतर असायला पाहिजे 6 गुणाकारामध्ये 7, नंतर असायला पाहिजे 7 गुणाकारामध्ये 8, नंतर असायला पाहिजे 8 गुणाकारामध्ये 9 आणि इथे आहे 9 गुणाकारामध्ये 10. ठीक आहे. 1 2 3 4 आणि 5 5 स्टेप याच्यात दिलेल्या नाहीत, म्हणजे टिंब किंवा डॉट डॉट दिलेले आहेत असं आपण समजायचं. हे गणित करायला डोकं लागते का? नाही. कसं ट्रिक्सनं करायचं बघा, बिना डोक्याचंच करूया. कसं करायचं पहा रे बरो, काही गरज नाही आपल्याला डोक्याची. फक्त थोडक्यात माझी ट्रिक्स जी आहे तीच तुम्ही यूज करायची. शेवटची संख्या किती आहे? 10. असं जर गणित आलं तर ही ट्रिक्स वापरायची 100%. फक्त 30 सेकंदामध्येच गणित झालं पाहिजे, त्याच्यापेक्षाही कमी. शेवटची किती आहे? 10. आणि पहिली संख्या कोणती आहे? 1. मग पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार करा. 10 गुणाकारामध्ये 1 काय येतो? 10 × 1 = 10. आला 10. ठीक आहे. मग उत्तरामध्ये काय येईल? हे पहा, इथं उत्तर घेऊया. उत्तरामध्ये काय येईल? छेदस्थानी 10 आला. ठीक आहे. वरी 1 आहेत. मी हे का मांडलं? कारण प्रत्येकाच्या वरी आता इथे 1 आहे. हे तुम्हाला दिलं नाही, आपण फक्त घ्यायचं आहे. 1 2 इथे प्लसच आहेत सगळे. मग 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, म्हणजे सगळ्या 1ची बेरीज करा. 9 आला. अंशामध्ये 9, छेदस्थानी 10 × 1 = 10. उत्तर काय आलं? 9/10. हे झालं आपलं उत्तर. जास्त डोकं खर्च करायची गरज पडली का? वेळ गेला का आपला जास्त वाया? नाही. 0 मिनिटात. चला घ्या पटकन पुढचा. हाय फ्रेंड्स, कसे आहात? बघा, आपण एक गणित करूया. हा 3.1 स्वाध्याय 3.1 मधील हे गणित आहे. पाहणाऱ्याला असं वाटेल की आता हे नेमकं सोडवायचं कसं, पण मित्रांनो तुम्हाला सांगतो सोपी पद्धत. अगोदर याला सोडवू शकता, नंतर ह्या कंसाला सोडवायचं, मग हा पूर्ण कंस सुटल्याच्या नंतर मग याच्याकडे लक्ष देऊया. पहा बरं, याला तुम्ही बाहेर असल्यामुळे याला सोडून घ्या. 15 × 2 = 30 आणि 31, 31/2. ठीक आहे. इथपर्यंत तुम्ही केलेलं आहे. त्यानंतर वजा यामध्ये हे पहा, हे 5 कटले, हे 5 कटले, 2 × 8 आणि 2 × 12. परत आणखी कटतं 2 × 2 = 4 आणि 2 × 3 = 6. म्हणजे इथे एवढ्या भागामध्ये शिल्लक राहिले फक्त 3/2. 3/2 घ्या. हा कंस उडून जातो. प्लसचं चिन्ह घ्या. आता ह्या कंसाचा विचार करूया. आता पहा, 1ने 7ला भाग घालायचा आहे. मनामध्ये डिस्टर्ब होतो. काय करायचं आहे याच्यासाठी? काहीच नका करू. 7/1 घ्या. त्यानंतर ह्या दोघांच्या मधामध्ये कोणतंच चिन्ह नाही, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे. 3/4 घ्या. ठीक आहे. आणि राहिलेला हा गुणाकारामध्ये 2 घ्या. इथपर्यंत आले तुम्ही. सोपं आहे, काहीच अवघड नाही. 2 × 2 = 2 × 4. हा भागाकार पूर्ण झाला. त्यानंतर हे जे आहे याला मांडून घ्या खाली. 31/2 वजा 3/2 प्लस 7/1 गुणाकारामध्ये किती राहिले शिल्लक इथे? तेवढे करून घ्या. एवढं शिल्लक राहिलं, एवढं केलं तुम्ही. त्यानंतर काय करायचं? आता पहा, इथे कुठे कटतो का? तिरप्या गुणाकारामध्ये भागाकार करून नाही कटत. मग काय करायचं? आता अशा वेळात 7×3 = 21 आणि 2 × 2 काय येईल? मग 31/2 वजा 3/2 अधिक 7×21 आणि 2 × 2. इथपर्यंत आलं. मग आता पहा, हे छेदस्थानी सगळ्या संख्या सारख्या आहेत. मग काय करायचं? बरोबरचं चिन्ह घ्या. सगळे 2 सेम आहेत. एकच 2 घ्या. 31 - 3 अधिक 21. या क्रियेमध्ये आपण काय करत असतो? अगोदर बेरीज करायची. 21 आणि 3 21, 22 23 24. 31/24/2. 31मधनं 24 गेले, 7 राहतात. 7/2 एवढं उत्तर यायला पाहिजे. हे आहे आपलं उत्तर. सोपं आहे की नाही? पटापट करू शकतो. थोडंसं लक्षात यायला पाहिजे. चला लिहून घ्या याला.
स्वाध्याय 3.1 मधील तिसऱ्या नंबरचं गणित आहे. बघून घ्या हे गणित कसं आहे. 3/5 अधिक 1/5 वजा 3/10 गुणाकारामध्ये 4/5 भागाकारामध्ये 16/5. आत्ता मात्र अवघड असं वाटायले का नाही. साळुंके कुछ तो बिगडबडे बिरबडे काही नाही. फटाफट करूया. इथे बघा हे कंस सोडेपर्यंत बाहेर येऊच नका. म्हणजे कसं इथल्या इथे सोडवता येते का प्रयत्न करू. दोन्ही छेद समान आहेत ना, मग एकच घ्या ना. वरच्यांची बेरीज करा. 3 आणि 1 4 सुटलं इथेच. पण कंस तोपर्यंत सोडायचा नाही. वजाबाकीचा साईन द्या. 3/10 खाली घ्या. कंस आहे असं समजा. 4/5 घ्या. हे भागाकार आहे, गुणाकार करा आणि याला बनाव खाली डोकं वरी पाय करा. 5/16 करा याचा. 4 1 4 4 चूक 16 5 5 कटले. इकडे राहतो 1/4. झालं. हे संपलं एवढं. मग याला संपवता येते का बघा. काय करायचं याला. याचा छेद समान करून घ्या. 5 2 10 याला 2 ने गुणा आणि याला 2 ने गुणा. मग काय करावं लागेल. 8/5 2 10 दोघांमध्येही 10 समान राहिला आणि वजा 3 करा. का तर 10 आता दोघांचाही सारखा आला. मी एक स्टेप काटली. पटापट करता आला पाहिजे आपल्याला. आणि हा गुणाकारामध्ये 1/4 जशास तसा घ्या. आणि 8तनं 5 गेले 8तनं 3 गेले 5 राहतात. म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये घ्या. 5/10 गुणाकारामध्ये 1/4 ही नंतरची स्टेप आहे. किंवा याला खाली घेऊया तुम्हाला फार अवघड वाटत असेल तर. ठीक आहे. हे बघा एका लाईनने घेतल्यावर तुम्हाला कळून जाईल कसं घ्यायला होतं आपण. 8तनं 3 काढले 5 राहतात आणि इथे खाली 10 शिल्लक राहिले आणि 1/4 शिल्लक राहिले. आता काय करायचं. आता तर आणखीन सोपं झालं. 5 1 5 10 चौक 40 5 1 5 5 48 1/8 आलेला आहे. किती सोपं आहे गणित. फारच सोपं. काही डोक्याबिक्याची गरज नाही. पटापट करा. फक्त तुम्हाला गुणाकार भागाकार जमतात. फक्त एवढंच माहिती असायला पाहिजे की कोणत्यानंतर कोणती क्रिया करायची. चला लिहून घ्या फटाफट. बघा स्वाध्याय 3.1 मधील हे 4थ्या नंबरचं गणित आहे. आणि हे करत असताना पहा आपण काय करायचं. आणखीन इथे पहा 3/2 गुणाकारामध्ये 7/9 वजा 2/3. आता हा मोठा कंस आहे. त्यानंतर प्लस करून महिरपी कंसामध्ये 1/3 अधिक 2/3 वजा 4/9 परत छोटा कंस परत महिरपी कंस सगळ्यात मोठा कंस बंद. अरे बापरे इथे तर कचराच आहे. चला मग याचा दसरा कसा काढायचा बघूया. टेन्शन घेऊ नका. फक्त बघा सगळ्यात छोटा कंस सोडवा अगोदर. मग काय करायचं. 3 आणि इथे 9 आहे. मग यांचा छेद समान करा. म्हणजे याला 3 ने गुणा. मग इथेही 3 ने गुणा. पहा बरं 3 ने गुणल्यावर 3 त्रिक 9 येतो आणि 3 दोन्ही 6 येतो. म्हणजेच 6 घ्या वजा 4 घ्या. दोघांचा छेद समान आला आहे. प्लसचं साईन घ्या. 1/3ला खाली घ्या. आता शिल्लक राहिला फक्त महिरपी कंस. हा मोठा तर राहिलेलाच आहे. छोटा कंस तुटला. प्लसचं साईन घ्या. 2/3 घ्या. वजाबाकीचं चिन्ह आणि 7/9 घ्या. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. ठीक आहे. आणि मोठा कंस इथे बंद आणि 3/2 जशास तसे. आता काय करायचं. आता हा कंस सुटते का बघा. 6तनं 2 गेले 4 आणि 2 6 2 राहतात. मग 2/9 अधिक 1/3 परत आता फक्त महिरपी कंस निघून गेला. मोठा कंस जशास तसाच राहील. हे पहा मोठा कंस घ्या राहिलेला आणि प्लसचं साईन घ्या. 2/3 घ्या वजा 7/9 घ्या आणि परत मोठा कंस बंद 3/2 घ्या. आता कुठपर्यंत आलो. इथपर्यंत आलो. आता काय करायचं आहे बघा परत. ह्यांचं हे समान आहेत ना. इथे हे पण समान आहेत. ठीक आहे. पण तोपर्यंत याला हात नाही लावायचा. का हा आणखीन कंस जो आहे महिरपी कंस आपल्याला हा सोडवायचा. हे इथपर्यंतचा आहे तो. मग याला अगोदर सोडून घ्यायचं. म्हणून हा छेद समान करायचा आहे. याला 3 त्रिक 9 करा आणि याला 3 1 3 करा. म्हणजेच इथे येईल 3 अधिक 2 3 अधिक 2 घ्या. छेदामध्ये 9 समान राहील. हे प्लसचं साईन जे आहे तेच घ्या. 2/3 घ्या. वजाबाकीचं साईन 7/9 घ्या. आता फक्त राहिला मोठा कंस सोडवायचा. गुणाकारामध्ये 3/2 जशास तसा घ्या. इथपर्यंत आलो. त्यानंतर आता काय करायचं आहे. आता 3 आणि 2 5 होतात. ठीक आहे.
आता आता याला आपल्याला अधिकार आहे, आपण याला पण काही पण करू शकतो आहे ना, म्हणजे किंवा वजाबाकी करू शकतो, पण प्लस राहिलेला आहे म्हणून अगोदर प्लस करून घ्या. 3 आणि 2 5 होतात, 5/9 येतात, 5/9 घ्या, प्लसचं साईन घ्या, 2/3 घ्या, वजा 7/9 घ्या आणि याचा पण छेद समान करून घ्या. 3 त्रिक 9 होतात आणि 2 त्रिक 6 होतात, म्हणजे 6/9 येतील इथे आपल्याला. ठीक आहे, मग काय होईल की 7/9 वजा 6/9 अधिक 5/9 सगळ्यांचा छेद समान केलेला आहे आपण. सगळ्यांसाठी एकच छेद घ्या. इकडे गुणाकाराचं चिन्ह आहे, 3/2 आहे आणि हा जो कंस आहे मोठा आणखीन सुटलेला नाही, लक्षात घ्या. गणित थोडंसं लांबणीवर चाललेलं आहे कारण आपण पूर्ण स्टेप करतोय म्हणून. मग ही पूर्ण 9 एकच छेद घ्या आणि त्यानंतर काय करा, 7 वजा 6 अधिक 5. मग अगोदर बेरीज करा. 6 आणि 5 11 होतात है ना. इथे हा तुमचा हा कंस शिल्लक राहिलेला आहे, गुणाकारामध्ये 3/2 राहिलेला आहे. त्यानंतर 7तनं 6 गेले, हा 1 राहतो आणि 1 आणि 5 म्हणजे 6 होतो. 6/9 हा एवढा भाग येतो इथे, सॉरी एवढं उत्तर येतं इथे. 6/9 आणि गुणाकारामध्ये 3/2 घ्या. आता काय कटतंय, 3 1 3, 3 त्रिक 9, 2 1 2, 2 त्रिक 6. मग राहिलेला आहे शिल्लक 3/3, म्हणजेच 3 1 3, 3 1 3, 1/1 म्हणजेच उत्तर येतं फक्त 1. एवढं येतं है ना. अशा प्रकारे आपण ती स्टेप केलेली आहे. चला तुम्ही पण करा.